त्यामुळे आजची जी बैठक होत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नंबर 1चा मुद्दा त्यामध्ये या लढ्याची भूमिका कशी असली पाहिजे, इथून पुढचा लढा कसा असला पाहिजे, आंदोलनाची भूमिका कशी असली पाहिजे हे यामध्ये चर्चा केली जाईल। नंबर 2ची भूमिका न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना त्यामध्ये आरोपी जे आहेत, आरोपी न्यायालयाच्या ज्यावेळेस CID कोठडी असेल किंवा न्यायालयामध्ये हजर केला असता अनेक जे काही समर्थक आहेत, आरोपीचे समर्थक ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात। हा देखील मुद्दा धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची बी टीम कोण आहे आणि ती बी टीम सक्रिय आहे त्याच्यावरती कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात होता। त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होईल। उज्ज्वल निकम सारखे जे काही ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांना देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण हाती घ्यावं अशी मागणी देखील केली जात होती आणि सरकारकडे मागणी करत असताना उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी देखील मागणी केली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। त्यामुळे त्या आरोपीच्या अटकेसाठी देखील लवकरात लवकर कारवाई केली जावी। या 5 ते 6 मुद्द्याच्या अनुषंगाने आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। देशमुख कुटुंबाची भूमिका देखील महत्त्वाची आहे। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे दुसरीकडे जर बघितलं आपण तर राजकीय वातावरण तापलेलं असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती। मात्र देशमुख कुटुंब असेल किंवा मसाजोगचे गावकरी असतील यांनी स्पष्ट पद्धतीने भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे। यामध्ये ती भूमिका अशा पद्धतीची आहे की जर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे, जे दोषी नसतील त्यांच्यावरती कारवाईची आम्ही कधीही मागणी करत नाही। विशेष आरोपीला जे पाठीशी घालतायत त्याच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे ही देखील देशमुख कुटुंबाची मागणी आहे। त्यामुळे एकंदरीत कराड यांची, वाल्मिक कराड यांची बी टीम कोणती आहे आणि ती बी टीम कशा पद्धतीने आहे यावरती देखील आज चर्चा होऊ शकते। विशेष उद्या जी घडामोड घडणार आहे, उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील देशमुख कुटुंबाच्या भेटीला येणार आहेत। त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरती आज होणारी ही जी देशमुख कुटुंबाची बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, राजकीय नेत्यांनी घेतलेल्या ज्या काही भूमिका आहेत, धरसोडच्या भूमिका आहेत यावरती काय चर्चा होते, मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली काय चर्चा होते आणि एकूणच या लढ्यामध्ये देशमुख कुटुंबाची भूमिका कशी असेल, कुठपर्यंत हा लढा लढला जाईल आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये आत्तापर्यंत तपासी यंत्रणेने काय काय देशमुख कुटुंबाला सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं, तपास कोणत्या दिशेने सुरू आहे या संपूर्ण गोष्टीच्या बाबतीमध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर देशमुख कुटुंब आणि मसाजोगचे गावकरी काय निर्णय घेतात, काय ठराव घेतात आणि या बैठकीच्या माध्यमातून या न्यायाच्या आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आजचा दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील ज्या काही अपडेट आहे, ज्या काही घटना घडामोडी आहेत त्यामध्ये आजची महत्त्वाची घटना घडामोड हीच आहे की मसाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब एकत्रित येऊन महत्त्वपूर्ण बैठक घेते आणि या बैठकीच्या माध्यमातून आता नेमकं सरकार असेल, त्याचबरोबर तपासी यंत्रणा असतील यांना देखील काय इशारा दिला जातो। आता मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांनी सोले स्टाईल टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं, पाण्यामध्ये जलसमाधी देखील आंदोलन केलं होतं। म्हणजे हे सगळे आंदोलनाच्या पार्श्वभूमी जर आपण पाठीमागच्या जर पाहिल्या तर त्यामुळं आता येत्या कालावधीमध्ये देशमुख कुटुंब, मसाजोगचे गावकरी कुठली भूमिका घेणार आणि न्यायाच्यासाठी कुठली टोकाची भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन आता 70 दिवस उलटून गेलेत आणि न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्रभर मोर्चे देखील निघाले। विशेष म्हणजे मसाजोगचे गावकरी असतील, त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं कुटुंब असेल, हे न्यायासाठी रस्त्यावरती उतरले होते आणि आता त्यानंतर 70 दिवसानंतरही कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप फरार आहे आणि त्या अनुषंगाने जो पुढचा लढा आहे, न्यायाचा लढा, तो कसा असला पाहिजे यासाठी आज मसाजोग गावामध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते। त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील चर्चेले जाणार आहेत। यामध्ये मसाजोगचे सर्व गावकरी, त्याचबरोबर देशमुख कुटुंब हे देखील सहभागी होणार आहे आणि एकूणच या लढ्याच्या अनुषंगाने जी पुढची दिशा आहे ती कशा पद्धतीने असेल, आंदोलन कशा पद्धतीने असेल हे सगळं काही ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास या 70 दिवसामध्ये अनेक घटना घडामोडी घडल्या। त्यामध्ये रस्त्यावरची लढाई लढत असताना महाराष्ट्रभर मोर्चे देखील निघाले, आक्रोश देखील व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कुठे जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली। याचा राजकीय देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली गेली। तर वाल्मिक कराड, खंडणी प्रकरणातील आरोपी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास 8 जे आरोपी आहेत हे 8ही आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। मात्र कृष्णा आंधळे हा फरार आहे।
तपासी यंत्रणांनी कालच कृष्णा आंधळेच्या संदर्भामध्ये त्याची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती। न्यायालयाने ती परवानगी देखील दिली। त्यामुळे आता कृष्णा आंधळे हा पोलिसांना शरण येणार का, त्याला पोलीस अटक करणार, या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना यात दुसरी एक महत्त्वाची घडामोड घडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यासह इतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे देखील रस्त्यावरती उतरले होते। मात्र या पूर्णतः न्यायाचा जो लढा आहे या लढ्यामध्ये सुरेश धस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। मात्र त्याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला। जरांगे पाटील यांनी देखील खूप गंभीर पद्धतीने टीका केली। सुरेश धस यांनी कशा पद्धतीने विश्वासघात केला हे देखील सांगितलं। विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी देखील सुरेश धस यांच्यावरती सडकून टीका केली। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायाची जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया तर सुरूच आहे। मात्र या तपासामध्ये त्याचबरोबर न्यायाच्या लढाईमध्ये कुणी सोबत आहे कुणी सोबत नाही या सगळ्या गोष्टीचा जो विचार आहे आता मसाजोगचे गावकरी करणार आहेत। धनंजय देशमुख यांनी काल दिलेली प्रतिक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची होती। त्यामध्ये आम्ही स्वतः ही लढाई लढण्यासाठी सक्षम आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। जर वेळ आली तर देशमुख कुटुंब ही टोकाची भूमिका घेईल, मात्र एकाही आरोपीला सुटू देणार नाही, अशी ही देशमुख कुटुंबाची भूमिका आहे। तर जरांगे पाटील यांनी सुद्धा न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राहील अशी भूमिका घेतली। तर सुरेश धसांवरती आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सुरेश धस यांना विचारलं असता सुरेश धसांनी देखील त्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती। जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करत राहील असं सांगितलं असलं तरी मात्र लोकांचा त्यांच्या संदर्भातला जो विश्वास आहे त्या संदर्भात थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे। तरी देखील धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीचं राजकारण केलं जाऊ नये, आजारी असल्यामुळे भेटलं होतं असं सुरेश धसांनी जरी सांगितलं असलं तरी या सगळ्या ज्या काही घडामोडी घडल्या या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आज मसाजोगचे गावकरी जी बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये महत्त्वाचे जे काही विषय चर्चिले जाणार आहेत त्यामध्ये 5 ते 6 महत्त्वाचे मुद्दे आहेत। जे मुद्दे आज या बैठकीच्या माध्यमातून चर्चिले जाऊ शकतात त्यामध्ये नेमकी ही लढाई कशा पद्धतीने केली जाणार, जो लढा उभारायचा आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, गावकऱ्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन असेल, देशमुख कुटुंब कशा पद्धतीने हे करेल, का तर या मधल्या कालावधीमध्ये देशमुख कुटुंबामध्ये नोकरी देण्याच्या अनुषंगाने देखील ऑफर देण्यात आली होती, ती स्वीकारायची का नाही स्वीकारायची, त्याचबरोबर संरक्षण महत्त्वाचं, लढा महत्त्वाचा आणि त्यानंतर नोकरी अशी देखील देशमुख कुटुंबाची भूमिका होती। त्यामुळं आजची जी बैठक होत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नंबर 1चा मुद्दा त्यामध्ये या लढ्याची भूमिका कशी असली पाहिजे, इथून पुढचा लढा कसा असला पाहिजे, आंदोलनाची भूमिका कशी असली पाहिजे हे यामध्ये चर्चा केली जाईल। नंबर 2ची भूमिका न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना त्यामध्ये आरोपी जे आहेत आरोपी न्यायालयाच्या ज्यावेळेस CID कोठडी असेल किंवा न्यायालयामध्ये हजर केला असता अनेक जे काही समर्थक आहेत आरोपीचे समर्थक ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात, हा देखील मुद्दा धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला होता। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची बी टीम कोण आहे आणि ती बी टीम सक्रिय आहे त्याच्यावरती कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात होता। त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होईल। उज्ज्वल निकम सारखे जे काही ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांना देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण हाती घ्यावं अशी मागणी देखील केली जात होती आणि सरकारकडे मागणी करत असताना उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी देखील मागणी केली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। त्यामुळे त्या आरोपीच्या अटकेसाठी देखील लवकरात लवकर कारवाई केली जावी। या 5 ते 6 मुद्द्याच्या अनुषंगाने आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। देशमुख कुटुंबाची भूमिका देखील महत्त्वाची आहे। त्यामुळं या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे दुसरीकडे जर बघितलं आपण तर राजकीय वातावरण तापलेलं असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती। मात्र देशमुख कुटुंब असेल किंवा मसाजोगचे गावकरी असतील यांनी स्पष्ट पद्धतीने भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे। यामध्ये ती भूमिका अशा पद्धतीची आहे की जर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे, जे दोषी नसतील त्यांच्यावरती कारवाईची आम्ही कधीही मागणी करत नाही। विशेष आरोपीला जे पाठीशी घालतायत त्याच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे ही देखील देशमुख कुटुंबाची मागणी आहे। त्यामुळे एकंदरीत कराड यांची वाल्मिक कराड यांची बी टीम कोणती आहे आणि ती बी टीम कशा पद्धतीने आहे यावरती देखील आज चर्चा होऊ शकते। विशेष उद्या जी घडामोड घडणार आहे, उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या
सुप्रिया सुळे या देखील देशमुख कुटुंबाच्या भेटीला येणार आहेत। त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरती आज होणारी ही जी देशमुख कुटुंबाची बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, राजकीय नेत्यांनी घेतलेल्या ज्या काही भूमिका आहेत, धरसोडच्या भूमिका आहेत, यावरती काय चर्चा होते, मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली काय चर्चा होते आणि एकूणच या लढ्यामध्ये देशमुख कुटुंबाची भूमिका कशी असेल, कुठपर्यंत हा लढा लढला जाईल आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये आत्तापर्यंत तपासी यंत्रणेने काय काय देशमुख कुटुंबाला सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं, तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, या संपूर्ण गोष्टीच्या बाबतीमध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर देशमुख कुटुंब आणि मस्साजोगचे गावकरी काय निर्णय घेतात, काय ठराव घेतात आणि या बैठकीच्या माध्यमातून या न्यायाच्या आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आजचा दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील ज्या काही अपडेट आहे, ज्या काही घटना घडामोडी आहेत, त्यामध्ये आजची महत्त्वाची घटना घडामोड हीच आहे की मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब एकत्रित येऊन महत्त्वपूर्ण बैठक घेते आणि या बैठकीच्या माध्यमातून आता नेमकं सरकार असेल, त्याचबरोबर तपासी यंत्रणा असतील, यांना देखील काय इशारा दिला जातो। आता मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांनी सोले स्टाईल टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं, पाण्यामध्ये जलसमाधी देखील आंदोलन केलं होतं। म्हणजे हे सगळे आंदोलनाच्या पार्श्वभूमी जर आपण पाठीमागच्या जर पाहिल्या तर त्यामुळं आता येत्या कालावधीमध्ये देशमुख कुटुंब, मस्साजोगचे गावकरी कुठली भूमिका घेणार आणि न्यायाच्यासाठी कुठली टोकाची भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन आता 70 दिवस उलटून गेलेत आणि न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्रभर मोर्चे देखील निघाले। विशेष म्हणजे मस्साजोगचे गावकरी असतील, त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं कुटुंब असेल, हे न्यायासाठी रस्त्यावरती उतरले होते आणि आता त्यानंतर 70 दिवसानंतरही कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप फरार आहे आणि त्या अनुषंगाने जो पुढचा लढा आहे, न्यायाचा लढा, तो कसा असला पाहिजे यासाठी आज मस्साजोग गावामध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते। त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील चर्चेले जाणार आहेत। यामध्ये मस्साजोगचे सर्व गावकरी, त्याचबरोबर देशमुख कुटुंब हे देखील सहभागी होणार आहे आणि एकूणच या लढ्याच्या अनुषंगाने जी पुढची दिशा आहे ती कशा पद्धतीने असेल, आंदोलन कशा पद्धतीने असेल, हे सगळं काही ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास या 70 दिवसामध्ये अनेक घटना घडामोडी घडल्या। त्यामध्ये रस्त्यावरची लढाई लढत असताना महाराष्ट्रभर मोर्चे देखील निघाले, आक्रोश देखील व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कुठे जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली। याचा राजकीय देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली गेली। तर वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातील आरोपी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास 8 जे आरोपी आहेत हे 8ही आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। मात्र कृष्णा आंधळे हा फरार आहे। तपासी यंत्रणांनी कालच कृष्णा आंधळेच्या संदर्भामध्ये त्याची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती। न्यायालयाने ती परवानगी देखील दिली। त्यामुळे आता कृष्णा आंधळे हा पोलिसांना शरण येणार का, त्याला पोलीस अटक करणार, या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना यात दुसरी एक महत्त्वाची घडामोड घडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी सुरेश धस, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यासह इतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे देखील रस्त्यावरती उतरले होते। मात्र या पूर्णतः न्यायाचा जो लढा आहे या लढ्यामध्ये सुरेश धस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। मात्र त्याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला। जरांगे पाटील यांनी देखील खूप गंभीर पद्धतीने टीका केली। सुरेश धस यांनी कशा पद्धतीने विश्वासघात केला हे देखील सांगितलं। विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी देखील सुरेश धस यांच्यावरती सडकून टीका केली। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायाची जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया तर सुरूच आहे। मात्र या तपासामध्ये त्याचबरोबर न्यायाच्या लढाईमध्ये कुणी सोबत आहे, कुणी सोबत नाही, या सगळ्या गोष्टीचा जो विचार आहे आता मस्साजोगचे गावकरी करणार आहेत। धनंजय देशमुख यांनी काल दिलेली प्रतिक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची होती। त्यामध्ये आम्ही स्वतः ही लढाई लढण्यासाठी सक्षम आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। जर वेळ आली तर देशमुख कुटुंब ही टोकाची भूमिका घेईल, मात्र एकाही आरोपीला सुटू देणार नाही, अशी ही देशमुख कुटुंबाची भूमिका आहे। तर जरांगे पाटील यांनी सुद्धा न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राहील अशी भूमिका घेतली। तर सुरेश धसांवरती आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सुरेश धस यांना विचारलं असता सुरेश धसांनी देखील त्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती। जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करत राहील असं सांगितलं असलं तरी मात्र लोकांचा त्यांच्या संदर्भातला जो विश्वास आहे त्या संदर्भात थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे।
तरी देखील धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीचं राजकारण केलं जाऊ नये, आजारी असल्यामुळे भेटलं होतं असं सुरेश धसांनी जरी सांगितलं असलं तरी या सगळ्या ज्या काही घडामोडी घडल्या, या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आज मस्साजोगचे गावकरी जी बैठक घेणार आहेत, या बैठकीमध्ये महत्त्वाचे जे काही विषय चर्चिले जाणार आहेत त्यामध्ये 5 ते 6 महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे मुद्दे आज या बैठकीच्या माध्यमातून चर्चिले जाऊ शकतात। त्यामध्ये नेमकी ही लढाई कशा पद्धतीने केली जाणार, जो लढा उभारायचा आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, गावकऱ्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन असेल, देशमुख कुटुंब कशा पद्धतीने हे करेल, का तर या मधल्या कालावधीमध्ये देशमुख कुटुंबामध्ये नोकरी देण्याच्या अनुषंगाने देखील ऑफर देण्यात आली होती, ती स्वीकारायची का नाही स्वीकारायची, त्याचबरोबर संरक्षण महत्त्वाचं, लढा महत्त्वाचा आणि त्यानंतर नोकरी अशी देखील देशमुख कुटुंबाची भूमिका होती। त्यामुळं आजची जी बैठक होत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नंबर 1चा मुद्दा त्यामध्ये या लढ्याची भूमिका कशी असली पाहिजे, इथून पुढचा लढा कसा असला पाहिजे, आंदोलनाची भूमिका कशी असली पाहिजे हे यामध्ये चर्चा केली जाईल। नंबर 2ची भूमिका, न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना त्यामध्ये आरोपी जे आहेत, आरोपी न्यायालयाच्या ज्यावेळेस CID कोठडी असेल किंवा न्यायालयामध्ये हजर